नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली जाणारी ही गणिताची परीक्षा आज झालेली आहे। आपल्या माहितीसाठी आपण याची उत्तरे पाहणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला 8 गुणांचा आहे, पहिला 4 गुणांचा आहे, दुसरा 4 गुणांचा आहे। त्यातला पहिल्यातला एतला पहिला उपप्रश्न आहे, 4 पर्याय आहेत, एक पर्याय अचूक निवडायचा आणि त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे। एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? या ठिकाणी 17-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचं कर हे पुढील वर्ष असतं, म्हणजे या ठिकाणी 18-19 मध्ये 2018-19 मध्ये त्याची कर आकारणी होणार। ओके। पर्याय बी, आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर आयताची परिमिती 26 होते, तर या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर काय होईल? या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी, लांबी जर x मानली रुंदी y मानली तर या ठिकाणी 2 लांबी अधिक 2 रुंदी ही परिमिती आहे। पण या ठिकाणी लांबी रुंदीतून प्रत्येकी 5 वजा करायचे आहे, 2 कंसात x वजा 5 अधिक परत y मधून पण रुंदीमधून पण y वजा 5, मग परिमिती येते इथं 26 म्हणून सांगितले। हे 2 पलीकडे जाऊन 26ला भागिले 13 होणार पलीकडं, आणि पाठीमागं x अधिक y वजा 5 वजा 5 वजा 10 आणि x अधिक y बरोबर वजा 10 पलीकडे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अधिक 10 मिळणार आहे, आणि पलीकडे 13 अधिक 10 त्यामुळं 23 मिळणार आहे। x अधिक y बरोबर 23, त्यामुळं अचूक पर्याय जो आहे तो सी आहे। ओके। त्यानंतर तिसरा 35-25 या वर्गाचा वर्गमध्य काढा। वर्गमध्य काढताना या दोघांची बेरीज 60 येते भागिले 2 30 डी। 7 10 7 5 9 10 या सामग्रीचा मध्य काढा। या ठिकाणी चढत्या क्रमाने आपण हे गुणांकन लिहिले, हे प्राप्तांक लिहिले। 7 पहिला 5 आहे, नंतर 7 आहे, डबल 7 आहे, त्यानंतर 9 आहे, 10 2 वेळा आहे, 1 2 3 4 5 6 प्राप्तांक आहेत, हे 3, त्यामुळे 5 7 7 9 10 10, त्यामुळे मध्ये बरोबर चढत्या क्रमाने मांडल्यानंतर 5 7 7 9 10 10 2 प्राप्तांक मध्ये येतात, 7 आणि 9, मग त्याच्या पलीकडे 2 राहतात, पाठीमाग 2 राहतात, म्हणून या दोघांची सरासरी 9 अधिक 7 16 त्याला भागिले 2 8, 9 आणि 7 ची सरासरी 8, म्हणजे सामग्रीचा जो मध्यक आहे तो C8 आहे, चूक पर्याय। ओके। त्यानंतर खाली बी आहे, खालील समीकरण सोडवा। x भागिले 3 बरोबर 2 भागिले 3 पलीकडे गेल्यानंतर 6 होणार आहेत, गुणिले 6 होणार आहेत, भागिले 3 पलीकडे जाऊन गुणिले होणार आहेत 2ला, 3 दुनी 6, x ची किंमत 6। त्यानंतर दुसरा या ठिकाणी आहे 10,000 रुपये देय आकारावरील शिक्षण उपकर 3% दराने किती होईल? या ठिकाणी 10,000 रुपयाचा 3%, म्हणजे 10,000 रुपये त्याचा 3%, हे 2 शून्य गेल्या, 100 त्रिक या ठिकाणी 300 रुपये या ठिकाणी काय होईल? तो शिक्षण उपकर होईल 300 रुपये। ओके, 300 रुपये। त्यानंतर 30 35 40 22 आणि 18 या प्राप्तांकाचा मध्य काढा। या सर्वांची बेरीज बघा, 30 35 40 22 18 यांची बेरीज येते 145 करा तुम्ही, भागिले त्याला 5 प्राप्तांक आहेत, 1 2 3 4 5, त्यामुळे 5 दुनी 10, 14 10 गेले उरले 4, पुढे 45 गेले 5 9 45, म्हणजे 29 हा मध्य आला। सर्वांची बेरीज भागिले 5 मध्य मिळतो। 99 100 95 100 100 80 95 सामग्रीचा बहुलक काढा। इथं 100 1 2 3 वेळा 100 आहे, बाकी प्रत्येक 80 एक वेळा आहे, 95 2 वेळा आहे, 99 एक वेळा आहे, पण 100 3 वेळा आहे। एखादा प्राप्तांक जास्तीत जास्त वेळा आला असेल तर तो बहुलक, 100 हा बहुलक आहे। ओके। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, एक खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा। 2 8x वजा 3y बरोबर 11, 3x वजा y बरोबर 2, या ठिकाणी 2 ला 3 ने गुणू म्हटलेलं आहे। समीकरण 2 ला 3 ने गुणू, 3 त्रिक 9x वजा 3y बरोबर 6, या ठिकाणी बरोबर 6 आहे। समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू। 1 8x अधिक 3y बरोबर 11, 9x वजा 3y बरोबर 6, बेरीज करताना वजा 3y अधिक 3y 0, 8x 9x 17x बरोबर 11 17, x बरोबर 17 हे गुणले पलीकडे जाऊन भागिले होणार, 17 भागिले 17 1, पहिली रिकामी जागा 6 दुसरी 1,
एक्सची किंमत ए ही जी 1 मिळालेली आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू. 8 x + 3 = 11. एक्सची किंमत 1 आहे. 8 × 1 8 × 8 8 पलीकडे गेले 11 - 8 3 आणि हे 3 गुणिले वायला आहे ते पलीकडे भागिले 3/3 = 1 y = 1 उकल 1. ओके, त्यामुळं 6 1 8 1 ह्या रिकाम्या जागा आहेत. पुढचा प्रश्न शामरावांचे 23-24चे सरकारचे कर भरून झाल्यावर वार्षिक उत्पन्न 6,40,000 रुपये आहे. ते दर महिना विम्याचा 2,000 रुपयाचा हप्ता भरतात. वार्षिक उत्पन्नाचे 20% भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात. आपत्कालीन खर्चासाठी 500 रुपये बाजूला ठेवतात. वर्षामध्ये खर्चासाठी त्यांच्याकडे किती रुपये उरले, किती रक्कम उरते पाहूया. रिकाम्या जागा आहेत. शामरावांचे वार्षिक उत्पन्न 6,40,000. विम्यासाठी नियोजन आहे 2,000 रुपये प्रति महिना. 12 महिन्याचं 12 × 2 = 24,000 रुपये. पहिली रिकामी जागा. भविष्य निर्वाह निधी या ठिकाणी 6,40,000च्या 20% म्हणजे शून्य गेल्या 6,000 × 20 1,20,000 रुपये. ओके, आपत्कालीन खर्चासाठी 500 रुपये परमा 500 × 12 12,60,000 रुपये. पहिली रिकामी जागा 24,000, दुसरी 1,28,000, तिसरी 6,000. नियोजित रक्कम 1,000 ही अधिक 1,08,000 नंबर 2 नंबर 3 6,000 1,58,000. वर्षासाठी खर्चा वर्षभराच्या खर्चासाठी उरणारी रक्कम 6,40,000 रुपये म्हणून या ठिकाणी 1,58,000 वजा करायचे आहेत. त्यांनी दिले 4,42,000. ओके, त्यानंतर आहे ह्या रिकाम्या जागा आपण पाहूया. इथं ताळ्याच्या खुणा 5 आणि 4 9 आहे. इथं 5 नंबर 15 आणि 3 15 आणि 4 19 आहे. 5 नंबर 10 15 आणि हे 2 17 आहे.